नमस्कार मित्रांनो. तर आज भेटला मला रोशन दादा आणि म्हटला की तुम्ही एवढं एकटे एकटे व्हिडिओ करताय आणि मला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे. मग मी म्हटलो की चल बाबा तुला यायचं आहे नाही ये. मग मी त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलो आणि त्याच्यानंतर मग हे जे माझं अपुरं पेंटिंग होतं जे शंकरजींचं आणि माता पार्वतीजींचं होतं तेच पेंटिंग मी पूर्ण करायला घेतलो. तर मी काल पण सांगितलेलो की ह्या पेंटिंगमध्ये फार डिटेलिंग म्हणजे असं बारकाईचं काम फार आहे. बारकाईचं काम म्हणजे बारीक सारी गोष्टींवरती असं जास्त एफर्ट्स द्यावे लागतात ह्या पेंटिंगमध्ये. तर मी वापरत होतो वॉटर कलर. तर वॉटर कलर यूज करताना जास्त करून लक्ष द्यावं लागतं की म्हणजे केवढ्या प्रमाणामध्ये मी पाणी वापरत आहे. तर एखाद्या वेळेला चुकून जर का तुम्ही जास्त पाणी घेतला तर तो कलर पसरायला बघतो. आणि वॉटर कलर मध्ये कसं असतं, तुम्ही वॉटर कलर वापरता, तुम्ही जेव्हा ते खरेदी करता त्याच्यावरती तुम्ही एक्सपायरी डेट बघून घ्या, जेणेकरून ते 1 वर्ष आधीच तुम्ही ते संपवावं लागतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे 1 वर्षाच्या नंतर तुम्ही जर का ते वॉटर कलर वापरायला बघितलात तर तो कलर तुम्हाला तीच शेड देत नाही. तो कलर थोडा पसरतो आणि म्हणजे तुम्हाला जी हवी आहे ती शेड मिळत नाही. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे एक एक छोट्या छोट्या गोष्टी करत आहे पेंटिंगमध्ये. आणि मेन मुद्दा म्हणजे माझ्याकडं लाईन ब्रश नाही आहे. माझ्याकडं टोटल 4च ब्रश आहेत. एक फ्लॅट ब्रश आहे आणि 2 म्हणजे मोठे असं लाईन ब्रश आहेत, पण ते एकदम असे मला बारकाई काम करण्यासाठी एकदम छोटा ब्रश नाही आहे. हा जो मी वापरत आहे तो तो पेटल्सचा आहे. म्हणजे पेटल्सचा म्हणजे जे झाडांचे पेटल्स वगैरे असतात ना, ते करायचा ब्रश आहे तो. त्याच्यानेच मी एकदम बारकाईचं काम पण करत आहे, तुम्ही बघू शकता. आणि शंकरजींच्या अंगावरती कसं वस्त्र वाघाच्या चमड्याचं असतं, तर तेच वस्त्र मी हे तयार करतानाचं शॉट आहे, तुम्ही बघू शकता. फायनल पेंटिंग कशा प्रकारे झालेलं आहे. थँक यू.